आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रांत काय झालं? विक्रांत आपल्याला मॅच जिंकायची आहे. विक्रांत विक्रांत कम ऑन, गेट अप विक्रांत, गेट अप प्लीज, गेट अप. विक्रांत काय होतं रे बाळा तुला? तू बरा आहेस ना? एक्सक्यूज मी काय झालंय मॅडम? सर, प्लीज त्यांचे ग्लव्स चेक करा. त्यांच्या ग्लव्स मध्ये असं काहीतरी ज्याच्यामुळे विक्रांतच्या डोळ्यांना त्रास होतोय. अहो मॅडम, कसं शक्य आहे? मॅचच्या आधी ग्लोव्स चेक केले जातात. सर, दुसऱ्या राऊंड नंतर ग्लव्स चेंज करण्याची परमिशन असते. तुम्ही प्लीज ग्लव्स चेक करा. अपोनंटचे ग्लोव्स चेक करा. विक्रांत विक्रांत विक्रांत, इकडे बघ. शांत हो, शांत हो. हे बघ, मला माहितीये. हा, इकडे बघ. डोळे उघड, डोळे उघड. मी आले आहे ना? हा, मी आले आहे ना? हा? अहो मॅडम, त्या ग्लोव्स मध्ये काहीच नाहीये. ग्लव्स मध्ये काही नाहीये. झालं समाधान का आणखी एकदा काय चेक करायचंय? देखील ग्लव्स मध्ये काहीच नाहीये. अगं पण असं कसं होईल? मी माझ्या कानांनी ऐकलं होतं. विक्रांत देसाई मोठं शहाणं. कोण? बॉक्सिंग चॅम्पियन. अरे हे जे चॅम्पियन आहेत ना, त्याला का कळा सांगता बाका. अरे वा. हा बोल बाबा, काय न्यूज आहे? अहो बाबा, आपला प्लॅन वर्कआउट होतोय. काय सांगतोस काय? अहो बाबा, विक्रांतने दुसऱ्या राऊंड मध्ये मजबूत मार खाल्लाय. अरे मग ताच हवा होता. बाबा, तुमचा प्लॅन काय सॉलिड होता हो. डोळ्यांची आग होणारा स्प्रे त्याच्या ग्लोव्स वरती मारला ना, हे खूप भारी काम झाले. ए, कोणा काय संशय इलो नाही ना? अयो बाबा, फक्त मध्ये आहे ना, एकदा गिरिजा रेफरीशी काहीतरी बोलली. मग काय बोललो रेफरी? काय नाही, रेफरीने ग्लव्स चेक केले पण त्याला काहीच नाही सापडलं. अरे कसा सापडताला? निखिल कडून आपण गिरिजापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली होती ना. गिरिजा त्याच्या ग्लव्स मधला लोखंड शोधत राहिला. म्हणून त्याला ग्लव्स मध्ये काहीच नाही सापडलं. तर नाही, त्याने आता विक्रांतला गपगार केला म्हणजे झाला चिरला का ना. हे होईलच हो बाबा. काही झालं तरी विक्रांत आजची मॅच जिंकत नाही बघ, एवढं तरी फिक्स आहे. पण काही म्हणा, निखिलने त्याचं काम चोख केलं. मला माहित होतं रे, तो चोर कोंबडा ना, त्यांनी जा ऐकल्या त्यात जाऊन तो गिरिजाक सांगतो लो, आणि तसाच घडला. हो, हा बघ बाबा, हे बघा असे चांगले चांगले न्यूज देत राव शिरला का ना. ठेव आता, ठेव चल. विक्रांत देसाई झाला तुमचा. आता बघूयात की विक्रांत देसाई उठतील का नाही ते. काउंटडाऊन सुरू झालेले आहे. जर विक्रांत देसाई वेळेत उठले नाहीत तर हा राऊंड मात्र कार्तिकच्या नावावरती होईल. आपण बघूया की आता विक्रांत काय खेळ खेळतायत आणि ते उठतील का नाही ते पाहूयात. आणि अशा प्रकारे काउंटडाऊन सुरू झालेला आहे. विक्रांतांनी काउंटडाऊन सुरू केला. विक्रांत विक्रांत, इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, तुला उठावं लागेल. विक्रांत उठ. तो विक्रांत, हे विक्रांत, इकडे बघ. हे बघ, मी आले आहे ना. विक्रांत, तू इथे पोहोचून हार मानू शकत नाहीस. विक्रांत, अरे तू अशा सिच्युएशन्स मध्ये आधी मॅच जिंकलायस. आताही तुला तेच करायचंय. विक्रांत, विक्रांत कम ऑन. विक्रांत, विक्रांत, हे बघ, आपल्याला या जगाला आपलं प्रेम सिद्ध करून दाखवायचंय.
कमॉन विक्रांत, मी आहे तुझ्या सोबत. विक्रांत, हे विक्रांत, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. उठ. कम ऑन विक्रांत. विक्रांत, तू करू शकतोस. येस विक्रांत, यू कॅन डू इट. विक्रांत प्लीज विक्रांत. कमॉन कमॉन विक्रांत, उठ. Yes, 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 yes. Very good. Come on, come on. Come on. Vikrant, come on. You can do it. Yes. Get up, get up. You can do it, Vikrant. Come on विक्रांत. Come on. Yes. Yes. एवढे पंचे झेलून पण विक्रांत देसाई काही हार मानायला तयार नाहीयेत. त्यांचा उठून उभा राहण्याचा प्रयत्न. कमॉन. ये विक्रांत, कमॉन. कमॉन विक्रांत, कमॉन. आणि हे विक्रांत देसाई उठून उभे राहिले आहेत. Yes, you can do it, Vikrant. You can do it. Yeah. Come on, come on, come on, come on, come on. Yeah. Come on, come on, come on, come on, come on. पहिला राऊंड विक्रांत देसाई यांनी जिंकलेला आहे आणि सेकंड राऊंड कार्तिकने जिंकलेला आहे. आता बघूया हा शेवटचा राऊंड कोण जिंकतो ते. Vikrant, come on, Vikrant. Vikrant. Yes, Vikrant. Come on. Come on, Vikrant. विक्रांत देसाई पुन्हा जोश मध्ये दिसत आहेत. Vikrant, 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 Vikrant. आणि विक्रांत देसाई कार्तिक वरती अटॅक करायला चालून गेले आहेत. आणि जबरदस्त पंच. Vikrant, Vikrant. Come on, Vikrant. Come on. कमॉन विक्रांत. Vikrant, come on, man. Get it on, get it on. Come on, Vikrant. Come on, Karthik! Yeah! Come on! Yes. Yes. Vikrant, Vikrant. Vikrant, Vikrant. Come on विक्रांत. Come on, Vikrant, come on. मॅच खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे. आणि विक्रांत देसाईंचा जबरदस्त पंच आणि कार्तिक जमिनीवर पडलेले आहेत. आणि कार्तिक जमिनीवर पडलेले आहेत. आता बघूया पुढे काय होतं ते उठणार का नाहीत. आता पुढे बघूयात आपण. काउंटडाऊनला सुरुवात झालेली आहे.
अख्खी चिवड्याची प्लेट संपली तरी कळणार नाही विक्रांत जिंकलो काय हरलो. बरं आमचं रोहन पण हरलो डोका तो फोन करून कळव नको मरू दे आपणच फोन केलेलो बरा. हा हॅलो संपली का रे मॅच. हो. मग विक्रांतने मार खाल्ल्यानंतर असं आडवं पडलेलं फोटो का नाही पाठवलं. नाही पाठवू शकत. का का काय बाबा, एवढं सगळं होऊन सुद्धा विक्रांत मॅच जिंकलाय. अच्छा विक्रांत काय विक्रांत जिंकलो. हो. तर म्हणजे एवढा सगळं आपण करून सुद्धा विक्रांतच जिंकलो. अहो, परत काय विचारताय बाबा. हो हो काय हो तुझ्या आईचा हो तर ठेव. आजच्या मॅचचे विनर स्टायलिश विक्रांत देसाई यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येत आहे. विक्रांत 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 आणि आजच्या मॅचचे विनिंग प्राइज होते 10 लाख रुपये आणि त्याचे मानकरी ठरलेले आहेत विक्रांत देसाई. आणि अशा प्रकारे विजेते विक्रांत देसाई यांना 10 लाख रुपयांचा चेक दिला जात आहे. जोरदार टाळ्या. Three cheers for Vikrant! Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. ताई मी तुला बोललो होतो ना की ही कॉम्पिटिशन विक्रांतच जिंकणार. गिरिजा थँक्यू. का? कारण ही कॉम्पिटिशन मी तुझ्यामुळे जिंकलो. माझ्यामुळे. हो गिरिजा, तू जर मला मोटिवेट केलं नसतं ना मी कधीच हार मानली असती. असं काही नाहीये. असंच आहे गिरिजा. ते म्हणतात ना यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. खरं सांगू, आधी पण मी जेव्हा बॉक्सिंग खेळायचो आणि जिंकायचो ते पण तुझ्यामुळेच. कसं काय? मी हरत असलो ना की तुझा चेहरा मी डोळ्यासमोर आणायचो आणि जिंकून जायचो. विक्रांत तुमचा मुलगा आहे. तुमचं नाव विक्रांतच्या नावातून काढून टाकलं तर त्याची अशी काय ओळख आहे? विक्रांतने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. माझी गिरजा जेवढी कमवते निदान तेवढं जरी विक्रांतला कमवता आलं तर मी आनंदाने माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी करायला तयार आहे. आणि त्याला हे जमलं नाही तर हे लग्न होणार नाही. मी लवकरात लवकर स्वतःला सिद्ध करून दाखवे. या परिस्थितीत सुद्धा तू आहेस ना माझ्या बरोबर. विक्रांत हा काय प्रश्न आहे का? आपल्याला ही लढाई लढायची आणि जिंकायची. तू सोडून गेलीस तर हा असा वेड्यासारखा विचार नाही करायचा. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. मी तुमच्या कंपनीमध्ये जॉब करायला तयार आहे.
हो, पण मी तुला हा जॉब नाही देऊ शकत. तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. उठ. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. माझ्यामुळे या मुलांना काय काय सहन करावं लागलंय. आय एम सॉरी बाळांनो. रोहन इथे काय करतोय? प्लॅन एक्झिक्यूट करायला ह्याला पाठवलं नसेल ना? राजा, मला जरा एक महत्वाचा फोन करायचा, मी आलोच. हॅलो. हो हो हो, ही कॉम्पिटिशन विक्रांतच जिंकलाय. तुला सांगतो कसली सॉलिड मॅच झाली आहे. अरे मग अगं शेवटपर्यंत तुला सांगतो ना मॅच. बरं निघायचं. अरे तू बोल फक्त कुठे जायचं. आज दणक्यात सेलिब्रेशन होणार. अरे म्हणजे काय, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. नाही, सेलिब्रेट करूया आपण, पण तुम्ही दोघं घरी जा, आम्ही मागून येतो. हा गिरिजा, तुला आणि विक्रांतला स्पेशल टाइम हवाय वाटतं. राजा, असं काही नाहीये. आम्ही दोघं हॉस्पिटलला जाऊन मग घरी येतो. हॉस्पिटलला कशाला? कशाला म्हणजे एवढी मॅच खेळलायस तू, इंजुरी वगैरे झाली असेल, एकदा चेकअप करून घेते. बाबा इंजेक्शन. नाही नाही, इंजेक्शन तर घ्यावंच लागेल. हा विक्रांत, मला माहितीये ना तू हॉस्पिटलमध्ये जायला का नाही म्हणतोयस. का? गिरिजा, तुला विक्रांतचं एक सिक्रेट सांगू का? बाबा प्लीज. आता का प्लीज, आता का प्लीज? अरे तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल तिला सगळं कळलंच पाहिजे. बरोबर आहे काका, सांगा. तू होणारी बायको आहेस माझी. पण तुझी बायको आहे ना बाजूला. हा काका सांगा तुम्ही. सांगतो. काय, लहानपणी विक्रांतला एकदा इंजेक्शन देण्यासाठी म्हणून दवाखान्यात नेलं होतं. इंजेक्शन पूर्वी साहेबांनी रडून रडून दवाखाना एवढा डोक्यावर घेतला की बिचाराची सोयच नाही. शेवटी जेव्हा इंजेक्शन देण्याची वेळ आली तेव्हा याने अशी काही चुळबुळ केली की इंजेक्शन याच्याऐवजी मलाच बसलं. सॉलिड घाबरला होता. विक्रांत, डॉक्टर घाबरले होते. इंजेक्शन मला बसलं ना, मग डॉक्टरच घाबरणार. मस्त कॉमेडी परफॉर्मन्स छान झाला तुमचा. चला आता जाऊया आपण. चला. नाही, घरी नाही, आधी हॉस्पिटलला जायचं, इंजेक्शन घ्यायचं, चेकअप करायचं आणि मग घरी जायचं. अगं गिरिजा, मला काहीही झालेलं नाही. मी ठणठणीत एकदम. बघ हा, इतकं पुशअप्स काढू शकतो मी आता. एक मिनिट. तर एक फोन आलाय. हॅलो. ओ सॉरी, आय एम रिअली सॉरी, मी विसरूनच गेलो. नाही हा काय, आता लगेच निघतो. हा ओके. गिरिजा, मी काय म्हणतो, तू विक्रांतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकशील का इंजेक्शनसाठी प्लीज? का? ते का काय, तुझ्या समोर कॉल आला ना, मला जावं लागतंय आता. बाबा चला ना. तू काय लहान आहेस का विक्रांत? हा, आणि हट्ट काय करतोयस? आणि गिरिजा येते ना तुझ्या बरोबर? गिरिजा जातेस ना प्लीज?
बरं चला निघूया आता. गौरव, माझी गाडी बंद पडली, तेवढी गॅरेज मध्ये दे आणि मग घरी जा ना. गाडी कशी काय बंद पडली? अरे मोठी स्टोरी आहे, मी सांगेन नंतर. एक मिनिट, मी सोडू का तुम्हाला हॉस्पिटलमध्ये? नाही नको, आम्ही जाऊ. द्या बाबा ते. निघूया. चल 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 पुढे. चल. या मी तुमचीच वाट बघत होतो. कशासाठी? कशासाठी? पैशासाठी. कसले पैसे? कामाचे. काम पूर्ण झालं? म्हणून काय झालं? माझ्या बॉक्सरनी किती मार खाल्लाय तिकडे, त्याचं काय? अहो त्याला मार खायचे नाही, त्या विक्रांतला मारायचे पैसे ठरले होते. पण हा खेळ आहे. तोंड वर करून मला काय सांगता खेळ आहे? खेळ कसला? हो त्याच्या ग्लोव्स वरती स्प्रे मारून सुद्धा तुमचा माणूस जिंकला नाही.